बेल त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्र्यायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. तो बेलाचं पान व्हावं, हळद कुंकू किंचित व्हावी पार्वतीला आणि नैवेद्य दाखवावा. नैवेद्य कशाचाही चालतो. आणि मग दुसरी दिवशी तो जे लिंग केलेलं महादेवाचं गुळाचं ते गोग्रास मध्ये गाईला खाऊ घालावं. असं 40 दिवस करावं. नक्की दोघा नवरा बायकोतलं जे काही आहे ते निघून जाईल. पार्वतीने उपासना केलेली आहे. एवं म्हणून याप्रमाणे पूजन केल्याने शिवपदाची प्राप्ती होते. आणि विशेष म्हणजे गुळाचं महादेव म्हणलं की गुळ आला असो, तर सांगायचं तात्पर्य शिवपदाची प्राप्ती. आता इथे प्रश्न विचारलेला शौनकाधिकांनी की महाराज लिंग कशाचं करावं. माहिती बरं काय, कोणी मृत्तिकेचं लिंग करत. मृत्तिका म्हणजे मातीचं, चिकन मातीचं. आणि ते लिंग सुद्धा व्यवस्थित ती माती चाळलेली पाहिजे, वस्त्रगाळ केलेली असावी आणि त्याचं लिंग त्या ठिकाणी पूजन मृत्तिका पूजन आहे. तर कोणी कणकीचं पूजन करतं, कणकीचं लिंग करतं. काही नाही, पहिली चपाती करायच्या अगोदर जे लिंग करायचं त्यात कणकीचं, त्यालाच अक्षर फूल बेल व्हायचा, पाया पडायचं. कोणी मृत्तिकेचं लिंग मृत्तिकायाम, कोणी गोधूमहा, गोधूम म्हणजे गव्हाचं पीठ, कणकीचं लिंग करतात. कोणी गोमाय, गोमाय म्हणजे गाईच्या शेणाचं लिंग करतात. लिंग करावं. यायला का लक्षात. सूत मुनी म्हणतात की शौनकाधिकानो मृत्तिकेचं लिंग, कणकीचं लिंग, शेणाचं लिंग, कुणी कनेरीच्या फुलाचं लिंग तयार करत, कुणी फळाचं लिंग तयार करत, कुणी गुळाचं लिंग करावं आता सांगितलं मी, कुणी भस्माचं लिंग करत. त्यात भगवान शंकराला भस्म आवडत. भस्म उठे रुंड माळा, भस्म उठे रुंड माळा, उठे रुंड माळा, भस्म उठे रुंड माळा, भस्म उठे रुंड माळा, उठे रुंड माळा, भस्म उठे रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, नेत्री ज्वाळा, त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, खंडी शोभे वासुकी हार,